नमस्कार मंडळी, मी सुप्रिया स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती, माझ्या किचन वरून तुमच्या किचन वर। आज आपण बनवणार आहोत उपवासाचा मँगो केक। पाऊण वाटी बगर, पाव वाटी साबुदाणा घेतलेला इथे मी बारीक, आणि मी इथे दही घेतलेले आहे अर्धी वाटी साखर आहे, राजगिरा पीठ घेतलेला आहे, 2 चमचे घी घेतलेला आहे, वेलची आहे, ड्रायफ्रुट्स आहे, काजू आणि बदाम आणि आंबा घेतलेला आहे। इथे आपण बगर, साबुदाणा, दही, वेलची, साखर, आंबा, राजगिरा पीठ सगळं वाटून घेतलं आहे। या मिश्रणात आपण आता ड्रायफ्रूट टाकलेलं आहे आणि आता मी 2 चमचे घी घातलेले। हे आपण आता चांगलं मस्त मिक्स करून घ्यायचं, एकजीव सगळं करून घ्यायचं आपल्याला। याच्यावर इथे मी टोप ठेवलेला आहे, तर आपण दुसऱ्या टोपाला घी लावून घ्यायचं आहे केक भाजण्यासाठी। आता मी इथे हाताने सगळीकडे घी पसरवत आहे, म्हणजे काय तर केक चिकटणार नाही। टोपात मध्ये मी जाळी ठेवत आहे। आता याच्यामध्ये मी बेकिंग सोडा टाकत आहे पाव चमचा, आणि पाव चमचा मी इथे खाण्याचा सोडा घालत आहे। आता ह्या सोड्यावरती मी थोडस दूध घालणार आहे, थोडस दूध टाकायचं म्हणजे त्याला चांगला फेस येतो, मग ते आपण मिक्स करून घ्यायचं आहे, एकत्र फेटायचं आहे, चांगलं मस्त फेटून घ्यायचं चांगलं फ्लफी होण्यासाठी। हे बॅटर आता आपण घी लावलेल्या टोपामध्ये घालायचं आहे आपल्याला। हे असं सर्व मिक्स केलेलं मिश्रण मी या टोपात घातलेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला इथे टॅप करून घ्यायचं आहे। मी इथे आता ड्रायफ्रुट्स घालत आहे, काजू बदामाचे तुकडे केलेले होते। आता हा केक मी टोपात भाजायला ठेवलेला आहे, आता आपल्याला हा अर्धा तास भाजायला ठेवायचे। आता इथे आपला केक तयार झालेला आहे, मी आता हे बाजूने सोडून घेणार आहे। हा उपवासाचा केक तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करा, आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।